जगाला वाटलं होतं की इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण गुडघे टेकणार। खामेनींचा खात्मा आणि बड्या कमांडरची हत्या झाल्यानंतर इराण संपला असं वाटत होतं, पण चित्र उलटं आहे। इराणने माघार घेण्याऐवजी अमेरिकेच्या नाकेनऊ आणलेत। सुपर पॉवर म्हणवणाऱ्या अमेरिकेला इराणने अशा चक्रव्यूहात अडकवलंय जिथून बाहेर पडणं आता अमेरिकेनं किती आणला तरी शक्य नाहीये। नमस्कार, मी तेजू काटवटे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। इराणने अमेरिकेला कसं नाकेनऊ आणलंय हे आपण 3 मुद्द्यांमध्ये समजून घेऊयात। पहिला मुद्दा, इराण भूमी सोडत नाहीये, माघारही घेत नाहीये। किती हल्ले झाले तरी आपलं प्रभाव क्षेत्र इराण सोडायला तयार नाहीये। लेबनॉन, सिरिया आणि येमेनमध्ये इराणने दशकांपासून आपलं जाळं विणलंय। त्यांच्यासाठी ही फक्त सीमेची लढाई नाही तर अस्तित्वाची लढाई आहे। इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाचा म्हणजेच खामेनींचा खात्मा झाला। त्यांचे अनेक कमांडर मारले गेले तरीही इराणची पावलं मागे पडत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे की एकदा का त्यांनी माघार घेतली तर इराणची इस्लामिक क्रांती आणि त्यांचा प्रादेशिक दबदबा कायमचा संपेल, आणि त्यासाठी ते जिद्दीने लढतायत। अमेरिकेच्या प्रत्येक हल्ल्याला तोडीस तोड उत्तर देत आहेत। कोणत्याही प्रकारे इराण माघार घेईल असं दिसत नाही। उलट इराण केवळ सैन्यावर अवलंबून नाही, त्यांनी स्वतःचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन इतके विकसित केलेत की प्रत्यक्ष युद्ध न करताही ते इस्रायल आणि अमेरिकन तळांना लक्ष्य करू शकतात। इराणने गेल्या 4 दशकात लेबनॉनमध्ये हिजबुल्ला, येमेनमध्ये हुती आणि सिरिया, इराकमध्ये विविध लढाऊ गट तयार केलेत। इराणचे गणित सोपे आहे, युद्ध आपल्या भूमीवर लढण्यापेक्षा शत्रूच्या उंबरठ्यावर लढलेले केव्हाही चांगले। त्यामुळे कमांडर मारले गेले तरी ही संघटनात्मक रचना विस्कळीत होत नाही, कारण ती सिस्टीम म्हणून काम करते जी व्यक्तीवर अवलंबून नसते। दुसरा मुद्दा, अमेरिकेवर थेट हल्ला न करता कोंडी करणं। अमेरिकेवर थेट हल्ला न करता किंवा अमेरिकेच्या अवाढव्य लष्कराशी भिडण्याऐवजी जगाला वेठीस धरणाऱ्या गोष्टी इराण करते। सौदी अरेबिया किंवा UAE सारख्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवरती इराण हल्ला करते। जर आम्ही सुरक्षित नाही तर कोणीच सुरक्षित राहणार नाही असा संदेश इराण त्यातून देते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराणचं ब्रह्मास्त्र असलेलं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ। जर इराणने हा मार्ग केवळ काही दिवसांसाठी जरी विस्कळीत केला तर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडतील। याचा थेट फटका अमेरिकेतील पेट्रोलच्या किमतींना आणि पर्यायाने तिथल्या निवडणुकांवर पडतोय। जगातील 30% तेल वाहतूक इथून होते, तो बंद करून इराणने संपूर्ण जगाला वेठीस धरलाय। त्यामुळे तेल महाग होईल। तेल महाग झालं की युरोपपासून आशियाईपर्यंत महागाई वाढते। परिणामी इतर देश युद्ध थांबवा असा दबाव आणू शकतात। थोडक्यात इराण अमेरिकेला नाही तर अमेरिकेच्या मित्रांना आणि जागतिक अर्थव्यवस्थेला धारेवर धरताय। तिसरा मुद्दा, युद्ध लांबवून अमेरिकेला वेठीस धरणं। इराणची तिसरी आणि सर्वात घातक रणनीती आहे युद्ध लांबवर खेचणं। अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या न संपणाऱ्या युद्धांना पाठिंबा देण्याच्या स्थितीत नाही। अफगाणिस्तान आणि युक्रेनमध्ये आधीच अब्जावधी डॉलर्स खर्च झालेत। इराणला माहिती आहे की जर हे युद्ध महिनोन-महिने किंवा वर्षानुवर्ष चाललं तर अमेरिकेची आर्थिक कंबर मोडेल। इराणकडे गमवण्यासारखं फार काही उरलेलं नाही, पण अमेरिकेला आपली जागतिक प्रतिमा आणि डॉलरची किंमत टिकवून ठेवायची आहे। हे थकवण्याचे युद्ध अमेरिकेला परवडणार नाही, आणि नेमका याच मुद्द्यावर इराण आपली बाजी लावतोय। हे युद्ध आता फक्त शस्त्रांचं राहिलं नसून ते संयमाचं आणि खिसा रिकामा करण्याचं झालंय। तुम्हाला काय वाटतं, इराण अमेरिकेला गुडघ्यावर आणू शकेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।